8:50 होत आहेत. प्रसारित करीत आहोत परिसर हे सदर. या कार्यक्रमात निसर्ग जागृती याविषयी डॉ. सुधीर कुंभार यांनी लिहिलेली माहिती आम्ही पुन्हा प्रसारित करीत आहोत. निसर्गप्रेमी आणि पर्यावरणप्रेमी मित्रांनो, पृथ्वीवर विविधता असणाऱ्या लाखो प्रकारच्या वनस्पती एकाच दिवसात तयार झालेल्या नाहीत. आपल्या परिसरात विविध प्रकारच्या वनस्पती अस्तित्वात होत्या, त्यातल्या सर्वच आता नाहीत. तसंच अलीकडच्या काळात स्थानिक सोडून इतरही वनस्पती आपण लावलेल्या आहेत. या वनस्पती बियांद्वारे निसर्गात वाढत राहतात. त्या बियांची बीज बँक गावात, शाळेत आणि घरातही असली पाहिजे. झाडांना विशिष्ट कालावधीत बिया येत असतात. त्या सीझनला अशा बिया संकलन करणं, फळं खाल्ल्यानंतर बिया गोळा करणं, निसर्ग भ्रमंती करताना डोंगरात, वनात, शेताकडे फिरताना अशा बिया गोळा करणं हा उद्देश नेहमी आपल्या डोक्यात असला पाहिजे. 3ही ऋतूमध्ये वृक्ष ओळख आणि बीज संकलनासाठी निसर्ग भ्रमंती करणं, बीज संकलन करताना गवत, झुडपं, वेली, फळझाडं, औषधी झाडं, महाकाय वृक्ष, त्याचे उपयोग याच्याही माहितीची देवाणघेवाण झाली पाहिजे. यावेळी बीज ओळखणं आणि वर्गीकरण करणं, घराभोवती, शेतात, शाळा, कॉलेज परिसरातील झाडाची ओळख करून घेणं हे गरजेचं आहे. ज्या झाडांची ओळख नसेल त्या झाडाची माहिती स्थानिक लोकांना विचारणं आणि काही मोबाईल अॅप्लिकेशन्सची मदत घेणं, झाडाचे व्यवस्थित फोटो आपल्या ग्रुपवर पाठवणं, तर आपली बीज ओळख होईल. कुठल्या झाडांच्या बिया लहान असतात, कुठल्या झाडांच्या बिया मोठ्या असतात, बिया एकदल की द्विदल हेही ओळखणं, बिया शेंग स्वरूपात, फळ स्वरूपात कशा आहेत याचीही ओळख होणं गरजेचं आहे. एका शेंगेतून, फळातून, एका झाडापासून किती बिया मिळतात, त्यातील स्थानिक वृक्ष किती, विदेशी वृक्ष किती, तसंच दुर्मिळ, अतिदुर्मिळ झाडांच्या बिया ओळखता आल्या पाहिजेत. उपयोग त्याचा काय आहे हेही माहीत करून घेणं गरजेचं आहे. ओळख झालेल्या झाडांपैकी देशी झाडाच्या बिया जमा करण्याच्या कालावधीमध्ये त्या झाडाच्या चांगल्या बिया जमा करून त्या योग्य प्रकारे आपण सीड बँकेत ठेवल्या पाहिजेत. बिया डब्यात आणि डबीत ठेवताना बियांसोबत एक कापराची वडी नेहमी ठेवावी. त्यामुळे त्या बीला कीड लागत नाही. तसंच राखेचा वापर केल्यास बिया किडीपासून सुरक्षित राहतील. धोकादायक रासायनिक पदार्थ वापरू नयेत. ओल्या बिया, कोरड्या बिया ह्या स्वतंत्र कशा संग्रहित करायच्या याची माहितीही मुलांना देणं अपेक्षित आहे. बीजाचा रुजण्याचा कालावधी, सुप्तावस्था कालावधी याची माहिती असणंही गरजेचं. बीज संग्रहण योग्य झाल्यास मग पुढे बीज रुजण्याची शक्यताही जास्त असते. जमा केलेल्या बियांपासून योग्य वेळी रोपवाटिकेत रोपं तयार करूया. बिया योग्य संकलित आणि संग्रहित केल्या असल्यास मग त्या चांगल्या रुजतात. पक्ष्यांच्या विष्ठेतून पडणाऱ्या बिया चांगल्या रुजतात. काही बियांवर थंड पाण्याची, गरम पाण्याची, आमलाची, चुन्याची आणि अन्य प्रक्रिया कराव्या लागतात. मात्र अनेक बिया कोणत्याही प्रक्रिया न करता मातीमध्ये योग्य प्रमाणात लावल्यास ते रुजतात. या विविध बियांवर स्थानिक पातळीवर काही विशिष्ट प्रक्रिया करत असतील तर त्याची माहितीही इतरांना द्यावी. वर्षभरात गोळा केलेल्या स्थानिक आणि विदेशी बियांचं एक प्रदर्शन ज्यात संबंधित झाडांची माहिती असेल अशी मांडणी करावी. परिसरातील आणि इतर ठिकाणी मिळालेल्या दुर्मिळ, अतिदुर्मिळ, हेरिटेज वृक्ष यांच्या बिया गोळा करून त्याचं प्रदर्शन आणि नागरिकांना माहिती देऊन त्यांना या बीज बँकेसाठी मदत करण्याचं आवाहन केल्यास त्यांच्याकडूनही बिया संकलनास मदत होईल. हे प्रदर्शन आयोजित केल्यास सर्वदूर लोकांपर्यंत संदेश पोहोचेल आणि हिरव्यागार परिसर आणि हिरव्यागार वसुंधरेचा उद्देश मग साध्य होईल. तेव्हा आपण आपली बीज बँक तयार करूया. श्रोतेहो, परिसर या सदरात डॉक्टर सुधीर कुंभार लिखित निसर्ग जागृतीविषयीची माहिती आम्ही पुनः प्रसारित केली. आकाशवाणी सातारा केंद्रावरून